नमस्कार. कोणताही लग्न समारंभ असो किंवा कुठला घरातला कार्यक्रम असो, वांग्याची भाजी किंवा वांगं आहे ते खूप साऱ्या पद्धतीने कुठल्या ना कुठल्या भाजीमध्ये असतंच. तर आज आपण तेच वांगं भरलेल्या पद्धतीने, गावरान पद्धतीने कसं बनवायचं ते पाहणार आहोत. एकदम सोपा मसाला बनवलेला आहे मी. घरच्याच साहित्यांपासून बनवलेला आहे. सोप्या छोट्या-छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत. त्यामुळे वांगं पटकन शिजतं. मस्त चविष्ट असं हे वांगं बनतं. तर अगदी सोपी गावरान पद्धत आहे. तर ती गावरान पद्धत मी तुम्हाला आज सांगणार आहे. झटपट बनतं. तर चला तर मग वेळ न घालवता हे मस्त चमचमीत असं गावरान पद्धतीचं भरलेलं वांगं कसं बनवायचं ते पाहूयात. तर वांगं बनवण्यासाठी आधी आपण याचा मसाला बनवून घेणार आहोत. गॅसवरती मी एक कढई ठेवली. यामध्ये आपण छोटी एक वाटी मी येथे शेंगदाणे घेतलेले आहेत. गावरान शेंगदाणे आहेत मोठे हे छान खरपूस मी भाजून घेणार आहेत. तर शेंगदाणे आपण लो गॅसवरती एक 3 ते 4 मिनटं भाजून घेणार आहोत. हे छान भाजले गेलेले आहेत. याची साल निघायला लागली की समजायचं शेंगदाणा छान भाजला गेलेला आहे. तर हा शेंगदाणा भाजलेला आपण एका डिशमध्ये साईडला काढून घेणार आहोत. आता सेम कढईमध्ये मी छोटे 2 चमचे तीळ घेतलेले आहेत. पांढरे तीळ घेतलेले आहेत. हे तीळ आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत. सोबतच मी 1 चमचा धने घेतलेले आहेत. तीळ आणि धने आपण छान 1 मिनिटभर खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत. तीळ तडतड उडायला लागले की समजायचं तीळ भाजले गेलेले आहेत. तर तीळ आणि धने छान भाजले गेलेले आहेत. तेही आपण काढून घेणार आहोत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे शेंगदाणे जे आहेत ते थंड झालेले आहेत ते आपण काढून घेणार आहोत. सोबतच छोटी 1 वाटी भरून मी बारीक चिरून पातळ असं खोबरं घेतलेलं आहे सुकं, ते घालणार आहोत. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घालायच्या. यामध्येच आता आपण धने आणि तीळ जे भाजून घेतलेले होते ते थंड झालेले आहेत ते घालणार आहोत. मूठभर यामध्ये कोथिंबीर घालायची. कोथिंबीरीने वांग्याच्या भाजीला चव छान येते. तर आपण ही वाटणातच घालणार आहोत. सोबत यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत. मसाला बनवतोय आपण सगळे मसाले यामध्येच घालून घेणार आहोत. 2 चमचे मी घरचा घरगुती काळा मसाला घेतलेला आहे. कांदा लसूण मसाला तो घालणार आहे. 1 चमचा भरून मी इथे काश्मीरी लाल मिर्च पावडर घेतली आहे. थोडीशी हळद यामध्ये घालायची आहे. थोडासा यामध्ये आपण गरम मसाला घालणार आहोत. तर हे सगळे मसाले यामध्ये घातल्यानंतर मिक्सर जारचं झाकण लावून हे सगळं आपण पाणी न घालता छान बारीक करून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता हे छान असं बारीक झालेलं आहे. यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही. हा मसाला जरी शिल्लक राहिला तरी तुम्ही हा नंतर वापरू शकता, कारण यामध्ये थोडाही पाण्याचा वापर नाही आहे. त्यामुळे तो हवाबंद डब्यामध्ये ठेवला तर तो छान 2 ते 3 महिने टिकतो. तर आता इथे मी वांगे घेतलेले आहेत. या वांग्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. याला असे मधून उभे कट मारून घ्यायचे आणि बघायचं वांग्यामध्ये काही नाही आहे ना घाण वगैरे. तर वांगी चांगली आहेत आतून. दोन्ही साईडने असे आपण छान कट मारून घेणार आहेत आणि या वांग्याचे आपण असे 4 भाग करून घेणार आहेत. आता हे वांगी आपण पाण्यामध्ये घालणार आहोत जेणेकरून ही वांगी काळी पडू नयेत. तर अशाच पद्धतीनं आपण सगळी वांगी चिरून घेणार आहोत आणि ही या पाण्यामध्ये घालणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या पाण्यामध्ये थोडंसं मीठही घालू शकता. त्याने वांग्याची चव छान येते. आता हा जो तयार केलेला मसाला आहे यामध्ये मी 2 चमचे तेल घालते. तर तेलाने याला छान असं बाइंडिंग येणार आहे. तर हे तेल घातल्यानंतर हे व्यवस्थित मसाला आपण मिक्स करून घेणार आहोत. सगळा एकजीव करून घ्यायचा. हा मसाला व्यवस्थित एकजीव झाला की आता आपण ह्या वांग्यांमध्ये हा छान व्यवस्थित भरून घेणार आहोत. तर दाबून जेवढा जास्त भरता येईल तेवढा जास्त भरायचा. वांग्यामध्ये जेवढा मसाला हा जाईल तेवढा हा छान मुरतो आणि वांग्याची चव छान येते. तर हा मी व्यवस्थित असा दाबून भरलेला आहे. अशाच पद्धतीनं आपण सगळी वांगी या मसाल्यांमध्ये भरून घेणार आहोत. तर मसाला आपण सगळ्या वांग्यांमध्ये भरून घेतलेला आहे आणि थोडासा शिल्लक राहिलेला आहे. या शिल्लक राहिलेल्या मसाल्याचाही आपण वापर करणार आहोत. आता कढईमध्ये मी 2 चमचे तेल घालते. कढई लो फ्लेमवरती ठेवायची आणि कढई छान व्यवस्थित गरम करून घ्यायची. आता ही कढई व्यवस्थित गरम झाली की यामध्ये ही भरलेली जी वांगी आहेत ती आपण घालणार आहोत. मसाला न घालता ही वांगी आपण आधी 30 ते 40% शिजवून घेणार आहोत. त्यामुळे ही छान तेलावरती आपण ही परतून घेणार आहोत. वांगी अशी आधी थोडीशी शिजवून घेतली की वांगी भाजीमध्ये शिजायला जास्त वेळ लागत नाही. तर 2 ते 3 वेळा ही वांगी 1-2 मिनिटांनी अशी हलवून घेणार आहोत. तर वांगी हलवल्यामुळे ही सगळ्या साईडने व्यवस्थित शिजली जातात. तर 1-2 वेळा आपण हलवून घेतलेली आहेत. आता यावरती आपण झाकण ठेवणार आहोत आणि याला एक छान वाफ काढून घेणार आहोत. तर झाकण ठेवून याला छान आपण 3 ते 4 मिनटं लो फ्लेमवरती एक वाफ काढून घेणार आहोत. 3 ते 4 मिनिटांनी याला तुम्ही पाहू शकता छान वाफ बसलेली आहे आणि आपली ही जी वांगी आहेत ती छान 30 ते 40% सगळ्या बाजूंनी व्यवस्थित शिजली गेलेली आहेत. तर आता ही वांगी व्यवस्थित शिजली गेलेली आहेत. आता ही वांगी आपण पुन्हा प्लेटमध्ये काढून घेणार आहोत.
सगळी वांगी आपण प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि आता हे जे तेल राहिलेलं आहे यामध्ये आपण हा जो शिल्लक राहिलेला मसाला होता तो घालणार आहोत। आता तुम्हाला भाजी किती जास्त कमी करायची आहे त्यानुसार तुम्ही हा मसाला सगळा घालू शकता किंवा यातला निम्मा मसाला घातला तरीही चालेल। आता हा मसाला व्यवस्थित तेलावरती परतून घ्यायचा। आता यामध्ये खोबरं आहे, तीळ आहे, त्यामुळे या भाजीला नंतर तेल जास्त सुटतं, त्यामुळे याला वरून तेल घालायची गरज नाहीये। तर आता हा मसाला 1-2 मिनिटं ह्या तेलावरती आपण छान परतून घेणार आहोत। आता हा करपू नये म्हणून यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं आणि पाण्यामध्ये हा मसाला व्यवस्थित मिक्स करून घेतला। तर आता हा मसाला आपण व्यवस्थित 1-2 मिनिटं छान परतून घ्यायचा आहे। सगळे कच्चे पदार्थ होते त्यामुळे याला छान व्यवस्थित परतून घेतलं पाहिजे, नाहीतर याचा कच्चेपणाचा वास येतो। तर 1-2 मिनिटं पाणी घालून आपण पुन्हा हलवून घेणार आहोत। यामध्ये शेंगदाण्याचा कूट आहे त्यामुळे हे पटकन घट्टसर होतं। तुम्ही पाहू शकता या मसाल्याला छान असं तेल सुटायला लागले। तर यामध्ये मी थोडंसं पुन्हा पाणी घातलंय। झाकण ठेवून आपण हा मसाला थोडा 2 ते 3 मिनिटं या तेलावरती वाफ काढून घेणार आहोत, जेणेकरून जो त्याचा कच्चेपणाचा वास आहे तो निघून जाईल। तुम्ही पाहू शकता मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आणि याला छान असा कट आलेला आहे। एकदा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। यामध्ये ही जी आपण भाजून घेतलेली वांगी आहेत ती घालणार आहोत आणि वांग्यांसोबत तुम्हाला किती पाणी घालायचं आहे, किती वांगी पातळ घट्ट करायची त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता। व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत आणि आता ही वांगी आपण शिजवून घेणार आहोत। तर यामध्ये इथेच तुम्ही या स्टेजला चवही बघू शकता, मीठ वगैरे कमी असेल तर तुम्ही घालू शकता। आता झाकण ठेवून लो गॅसवरती ही वांगी छान 7 ते 8 मिनिटांमध्ये शिजून जातात। तर 7 ते 8 मिनिटांमध्ये तुम्ही पाहू शकता वांगी आपली छान शिजली गेलेली आहेत आणि त्याच पद्धतीनं घट्टही झालेली आहेत। याला छान असा दाटसरपणा आलेला आहे आणि तीळ आणि खोबऱ्यामुळे याला छान असं तेल सुटलेलं आहे। तर वांगा तुम्ही पाहू शकता, दाबून बघितलं मी, छान असं शिजलं गेलेलं आहे। गॅसची फ्लेम बंद करायची आणि हे वांगं तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत छान सर्व करू शकता। तर अशी ही मस्त दाटसर अशी आपली वांग्याची भाजी तयार झालेली आहे। मस्त गावरान पद्धतीनं बनवली, अगदी झटपट बनवली, घरच्या साहित्यांमध्येच बनवली, कोणतंही बाहेरचं विकतचं साहित्य आणायला लागलेलं नाहीये। तर अशी ही झटपट वांग्याची भाजी गावरान पद्धतीनं तुम्हीही एकदा नक्की बनवून पहा। कशी झालेली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा, त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। तर पुन्हा भेटू अशीच एक झटपट बनणारी रेसिपी घेऊन, तोपर्यंत थँक्यू।